शंभूराजांचा 343वा राज्याभिषेक सोहळा दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी राजधानी रायगड येथे संपन्न होत असून या सोहळ्यास तमाम शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले। शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती रायगडच्या वतीने मागील 9 वर्षापासून हा सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो। यावर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे। कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते यंदाचा राज्याभिषेक संपन्न होणार आहे। सांगली जिल्ह्यातील कवठेपिराण गावचे कृषी उद्योजक युवराज देसाई यांनी या वर्षीचा जलाभिषेकाचा मान मिळवलेला आहे। हे आपल्या सांगली जिल्ह्यातील अभिमानाची गोष्ट आहे। जय शिवराय। मी कृषी उद्योजक युवराज देसाई, स्वराज्याचे द्वितीय छत्रपती, युग प्रवर्तक छत्रपती शिवराय यांचे ज्येष्ठ चिरंजीव सर्जा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात राजधानी किल्ले रायगड येथे दरवर्षी साजरा करण्यात येत असतो। याही वर्षी मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समिती रायगड यांच्याकडून महाराष्ट्राची शेती संस्कृती तसेच छत्रपतींचा पूर्वीपासून चालत आलेला शेती आणि शेतकरी यांना राजाश्रय तसेच या जगाचा पोशिंदा ज्यांना मानला जातो असा माझा शेतकरी यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी या वर्षीची पोशिंदा राजा ही थीम घेऊन हा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे। मी या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून छत्रपती चरणी माझा मुजरा अर्पण करणार आहे व माझ्या देहाचे सोने करून घेणार आहे। आपणही या सोहळ्यास अगस्त्य उपस्थित राहून आपल्या देहाचे सोने करून घ्यावे। जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी व्हावा म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे शेतीविषयी धोरण अवलंबिले, दुष्काळी परिस्थितीत रयतेस जो आधार दिला, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटास ही धक्का लागता कामा नये, मुलुकगिरी करत असताना आपणास जो जिन्नस लागेल तो त्याचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा, हाच शिरस्ता छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती थोरले शाहू महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळापासून बदल करत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी जे योगदान दिलं, त्याच शेतकऱ्यांच्या पोशिंदा राजाच्या हस्तेच या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।